वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. की बहुतेक माणसाचा प्रश्न असतो, परमार्थ कसा करावा, परमार्थ कसा येतो प्रश्न. त्याला सरळ उत्तर आहे, परमार्थ संसारासारखा करावा. विठाला 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 हा हा विठाला हो. आणि त्याच्या उलट पुन्हा संसार कसा करावा, परमार्थ जसा करतात तसा करा. संसार परमार्थासारखा करावा. म्हणजे संसारी माणसं परमार्थ कसा दुर्लक्ष करून करता. विठाला 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 हो. साधकाने संसार परमार्थासारखा करावा आणि परमार्थ संसारिकाच्या संसारासारखा करावा. संसारिक मनुष्य जेवढ्या हव्यासाने संसार करतो तेवढ्या हव्यासाने साधकाने आपला परमार्थ गाठला. प्रभू कृपा म्हणजे वैभव प्राप्ती नव्हे, वैराग्य प्राप्ती. विठाला विठाला हो. म्हणून दैव वैभव देत असतो तर देव हा त्या वैभवावर विरक्ती, वैराग्य देत असतो. म्हणून त्या वैराग्याचा लाभ जीवनामध्ये एक प्रकारचा होणं ही प्रभू कृपा. कसं इंद्रियांच्या संदर्भामध्ये देखील इंद्रियांना देवाची गोडी लागणं, चटक लागलं. तुकोबारा म्हणतात आता वाणीने असं वाटायला लागलं की बोलावा विठ्ठल. मी ह्या अभंगातील उद्गार असं म्हणे, थोडा दृष्टांत विषम येईल, पण एखाद्या माणसाचा रंगलेला संसार त्याचा हा रंगलेला परमार्थ. विठाला 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 कसा रंगलेला संसार, पत्नी परी पत्नी, पुत्रापरी पुत्र, घरापरी घर, पिकापरी पीक, कळलं का, सोयऱ्यापरी सोयरे, आरोग्यापरी सगळं रंगलेला संसार. तसं येथे रंगलेला हा परमार्थ आहे की आम्हाला आमच्या वाणीमध्ये आता देवाशिवाय की बोलावा विठ्ठल याच्यामध्ये केवळ नामाचा संबंध नाही. विठ्ठल बोलावा याचा अर्थ विठ्ठलाचं नाम बोलावं, विठ्ठलाच्या लीला बोलाव्या, विठ्ठलाचे गुणानुवाद बोलावेत, नव्हे विठ्ठलाचं सगुण निर्गुण स्वरूप तेही बोल. इंद्रियांच्या ठिकाणी सर्व दृष्टीने परमार्थ होण्याकरता हृदयात प्रेमाचा उदय आणि या प्रेमाचा दाता जर कोण असेल, प्रेम देवाचे प्रेम देवाचे देह भाव गाय केले, देह भाव गाय केले, अन्न धरावी मने, धरावी मने, शुद्धी देश काळाची, शुद्धी देश काळाची, शुद्धी देश काळा हो. तेव्हा या प्रेमासाठी प्रार्थना केली जाते. प्रार्थनेमध्ये वेगवेगळ्या रीतीने आळवलं जातं. तो साधक देवाला म्हणतो, देवा अरे हा प्रेमाचा आग्रह मीच करतो असं नव्हे आणि मलाच देण्याचा तुझ्यावर प्रसंग आला असं नाही. यापूर्वी हेच प्रेम तू त्या गोकुळवासी गोपींना दिलंय ना, त्या गोपांना तरी तू दिलंयस ना. आतापर्यंत जे जे भक्त तुझ्याकडे प्रेम मागण्याकरता आले, तू प्रेमाचा सागर आहे, ओळला प्रेमदाता, केली अमृतवृष्टी. विठाला 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 हो. असं तो प्रेम, अशा रीतीने भक्ताची करुणा, भक्ताची प्रार्थना, भक्ताची विनंती, त्याची विज्ञापना ऐकली रे ऐकली की हा करुणेचा
सागर हेलावल्याशिवाय राहतो. तो हेलावतो आणि तो हेलावून त्याच्याच प्रतिज्ञेप्रमाणे आपल्या भक्ताच्या हृदयात प्रेम देतो. हा प्रेमदाता. हो, श्री गुरु ज्ञानदाते असतात. तर देव हा तेषां सतत युक्ताना भजताम प्रीतिपूर्वकम ददामी बुद्धियोगंतम येन माम उपयान. इथे ज्ञानोबारायांनी बुद्धियोग याचा स्पष्ट अर्थ केला प्रेमयोग. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, का जे प्रेम वाटे साकड आमुची घरी. हो, प्रेम देतो. तसा याच्याजवळ मोक्षाची ही अडचण नाही. हो, मोक्षाच्या गिऱ्हाईकांना मोक्ष, त्याच्या मागच्या अर्थ कामादी पुरुषार्थाच्या गिऱ्हाईकांना अर्थ कामादी, धर्म अर्थ काम, हे सगळं जे जे येईल त्याला तेच देतो. हो, मुक्ती मुक्ती फुकाची साठी कोणतयाकडे. हो, पंढरीत भुक्ती आहे, पंढरीत मुक्ती आहे आणि पंढरीत प्रामुख्याने भक्ती आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, पण पंढरी क्षेत्रात भक्तीच्या आनंदापुढे भुक्ती मुक्ती फुकाची साठी कोण तयाकडे न पाहे. मग मागणारे येतात कोणते? भक्ती प्रेम पाहिजे. कळलं का? जे मोक्ष म्हणत असतील त्यांना आम्ही तळ देऊ. भुक्ती अथवा इतर भोग ऐश्वर विभीषणाला ते दिलंच ना. हो, कळलं का? लंका दिलेली आहे. काही ज्ञानी पुरुषांना तो मोक्ष असा रीतीने दिला. पण भगवान म्हणतात असं जरी असलं तरी माझे जे जीवलग भक्त आहेत त्यांना मात्र ते प्रेम मी राखून ठेवलेलं आहे. शेलका वाटा म्हणतात. कळलं का? शेलका माझ्या भक्तांना. खरं म्हणजे भगवान म्हणतात मला जे प्रेम त्या भक्तांच्या पदरात घालायचं ते त्यांनी अगोदर मिळवून ठेवलेलंच आहे. आता यावरी तुले घडे जे काळाची दृष्टी न पडे कित्येक प्रेम आगळे वाढे काळाची तिथी न पडे हे आम्हा करणे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, त्याचं ते प्रेम अधिक वाढविणं हे काम आम्ही करतो. कशा करता एवढा विचार आपल्या पुढे सांगितला. अशा रीतीच्या प्रेमासाठी महाराजांनी केलेली प्रार्थना त्यांची ती सफल झाली आणि भगवंताच्या द्वारा जे प्रेम प्राप्त झालं त्या प्रेमाचा परिपाक बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल. हो, आता सर्वच ज्या दृष्टीनं पूर्वी प्रयत्न पुढे प्रार्थना आणि त्या प्रेमाचा परिणाम असा झाला. महाराज म्हणतात आता असं झालंय माझी मजा झाली अनावर या नामाचा घेतला माझी मजा झाली जीवनामध्ये देवाची कृपा झाली त्याचा अनुमान हे आहे, त्याचं कार्य हे आहे. इंद्रियांना त्याची गोडी लागणं, चटक लागणं. वाणीला नामाची, कानाला गुणाची, डोळ्याला मुख रूपाची अशी गोडी लागत राहणं. इथे अनुमान करावं आता आपल्यावर देवाची कृपा. आता माणसं विहिरीला पाणी लागलं तरी कृपा झाली समजतात तो भागवत. खरं ती देवाची कृपा नव्हे, दैवाची कृपा. विठाला हा विठाला हा विठाला हा 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 विठाला विठाला विठाला. हो, देव कृपेचा अर्थ वेगळा. आपले गुरुरे मामासाहेब दांडेकर म्हणत असत की सर्वसामान्य मनुष्याचं वैशाख मासी लग्न झाले तरी देव कृपा म्हणणारी माणसं. यावर्षी देवाची कृपा का लग्न झालं. गुरुरे मामासाहेब म्हणायचे की पत्नी मिळाली यात देवाची कृपा म्हणण्यामध्ये तो काही विवाह मंडळाचा अध्यक्ष आहे का? कळलं का? त्याने आपलं मदत केली, प्रयत्न केला. कळलं का? विठाला 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 विठाला. हो, त्याच्या पुढचं ते म्हणतात
खरं म्हणजे हा देवाची कृपा असं का म्हणतो तुला बाबा त्याच्या देवाची कृपा म्हणत नाही म्हटलं 4 वर्ष बोंबलत फिरत होतो कळलं कुणीही वरायला तयार नाही मग आता अर्थ ते म्हणाला असं कर की तू देवाची कृपा म्हणून संतांच्याही कृपा ती मानण्याच्या भानगडीत करू पण नको 4 वर्ष वनवर करीत फिरणाऱ्या तुला ज्या माऊलीने वरले तिचीच कृपा समज म्हणजे झाला विठाला हो प्रभू कृपा म्हणजे वैभव प्राप्ती नव्हे वैराग्य प्राप्ती विठाला हो म्हणून देव वैभव देत असतो तर देव हा त्या वैभवावर विरक्ती वैराग्य देत असतो म्हणून त्या वैराग्याचा लाभ जीवनामध्ये एक प्रकारचा होणं ही प्रभू कृपा. कसं इंद्रियांच्या संदर्भामध्ये देखील इंद्रियांना देवाची गोडी लागणं चटक लागलं तुकोबारा म्हणतात आता वाणीने असं वाटायला लागलं बोलावा बोलण्याची नाही आता देवा विना काही 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 आता देवा बोलण्याची नाही आता देवा विना काही आता देवा विना काही आता देवा विना हो कळलं मी ह्या अभंगातील उद्गार असं म्हणे थोडा दृष्टांत विषम येईल पण एखाद्या माणसाचा रंगलेला संसार त्याचा हा रंगलेला परमार्थ विठाला कसा रंगलेला संसार पत्नी परी पत्नी पुत्रा परी पुत्र घरा परी घर पिका परी पीक कळलं का सोयऱ्या परी सोयरे आरोग्यापरी सगळं रंगलेला संसार तसं येथे रंगलेला हा परमार्थ आहे की आम्हाला आमच्या वाणीमध्ये आता देवाशिवाय कोणवीची वाणी आता क्षुल्लक कारणी आता क्षुल्लक कारणी आता क्षुल्लक कारणी कोणवीची वाणी कोणवीची वाणी आता क्षुल्लक कारणी आता हो महाराज म्हणतात जीवनात व्यवहार विषयक शब्द वापरण्याकरताही आम्ही वाणीचा व्यय होऊ देणार व्यवहार विषयक शब्द संसारामध्ये आपण खरं म्हणजे वाणीचा विनियोग खऱ्या अर्थाने करतच ज्ञानोबारानेच म्हणावं तू कोणी घेतली हो मुखातला शब्द असे बाहेर पडण्याकरता हे मुख आहे आता आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे त्याच्या उलट आपल्या बोलण्याचा थाट वेगळा बोलणे जैसी वृष्टी इंगळाची हो दुसऱ्या माणसाच्या अंगावर निखारे पडतायत विठाला विठाला हो म्हणून बोलायचं ना काही मला वाटतं याच पदावर बराचसा भाग पुढे येतो बोलू ऐसे बोले बोलू ऐसे बोले जेने बोले विठ्ठल बोले जेने बोले विठ्ठल बोले
आम्ही आमच्या बोलण्यामध्ये प्रत्येक शब्दात म्हणून एक चिंतन जाता जाता आपल्या पुढे आणलं पाहिजे की बोलावा विठ्ठल याच्यामध्ये केवळ नामाचा संबंध नाही. विठ्ठल बोलावा याचा अर्थ विठ्ठलाचं नाम बोलावं, विठ्ठलाच्या लीला बोलाव्या, विठ्ठलाचे गुणानुवाद बोलावेत, नवे विठ्ठलाचं सगुण निर्गुण स्वरूप तेही बोलावं. विठ्ठला 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 हो ही अक्षरे नवती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका अर्जुना लागी चितकळिका उजळिल्या. ज्ञानराज माऊलीच्या जीवनामध्ये एवढा ज्ञानेश्वरी ग्रंथ काय बोललं गेलं. ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजे काय बोललेलं काय. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. साधकाचा माय बाप दरुषणे हरे बाप. माय बाप दरुषणे हरे बाप. तेव्हा ज्ञानोबाराने ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या द्वारा विठ्ठलच बोलला होता. कारण ज्ञानेश्वरी संपूर्ण ग्रंथाचा आत्मा अवतरविते मंत्र अक्षरी ये. तिथे आत्म्याशिवाय दुसरं काहीच नाही. हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी वे. लक्ष्मीने जसं भगवान विष्णूशिवाय दुसऱ्याला वरलं नाही तसं ज्ञानराज माऊलीच्या वाणीने देवाशिवाय दुसऱ्या गोष्टीचं वर्णन केलेलं. पण हे घडेल केव्हा प्रभूने प्रेमाचा प्रसाद दिला ते. विठाला विठाला विठाला. महाराज म्हणतात आमच्या जीवनात या पंढरीच्या वारीने प्रभूच्या दर्शनाने प्रभूच्या प्रार्थनेने ज्या प्रेमाचा परिपोष झाला त्याचा परिणाम बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभाव करावा विठ्ठल. आता बोलण्यामध्ये मुखात जर काय यावं वाटत असेल तर देवाचे गुणानुवाद. देवाचं नाम गोड तुझे नाम विठोबा आवडते. मग पुढे का तुझे उच्चारिता मना येत असे लाज. बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव. तुझ्या गोष्टीचा उच्चारच करायचा. या पदाचं चित्र अजूनही आणखी पुष्कळ आहे. म्हणून बोलावा विठ्ठल. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी. पांडुरंगी घेते धनी. पांडुरंगी घेते धनी. समर्पिली वाणी पांडुरंगी घेते धनी. घेते धनी पांडुरंगी घेते धनी. पांडुरंगी घेते. हो असा अखंड प्रभूच्या नामाचा स्वरूपाचा उच्चार ज्या वाणीमध्ये या वाणीचं ओज, या वाणीचं तेज, या वाणीचं सामर्थ्य काही आगळं प्राप्त होईल. वाणीचे दोन प्रकार सांगितले साहित्यामध्ये. एक प्राकृत वाणी आणि दुसरी अप्राकृत अलौकिक वाणी. हात
सामान्य माणसाची वाणी ती की जे घडतं ते बोल. हो कळलं काय करते, घडतं ते बोलते. हो काला झाल्यावर सर्व यात्रेकरू आपापल्या घरी जाणार हे सांगायला तुम्ही कशाला पाहिजे. जाणार म्हणजे जाणार. दुपारची वेळ झाली म्हणजे भूक लागते, दुसऱ्याने सांगायची गरज हो नाहीये. सकाळी उठले की मनुष्य चहाची अपेक्षा करतो, तिसऱ्याने म्हणायची गरज आहे का. जे घडतं ते माणसं बोल. सामान्य वाणी ती घडतं ते बोल. हे सामान्य वाणी ती बोलते ते घडते. विठाला विठाला विठाला. हो असो माऊलींनी देखील माझ्या सत्यवादाचे वाचा केले बहुत कल्प त्या फळाचे हे महाद्वीप पातले प्रभू. असो म्हणून महाराज म्हणतात आता प्रेमामुळे या प्रभूचं किती सुख लुटावं. पांडुरंगी घेते धनी. त्याच्या ठिकाणीच तृप्ती अशा रीतीने घ्यावीशी वाटते, सुख लुटावं असं वाटतंय. त्यामुळे पहिली गोष्ट बोलावा विठ्ठल असं वाटतं. नुसतं बोलावाच नव्हे, पहावा विठ्ठल. तो विठ्ठल पाहायचा म्हणजे विटेवर उभं ठाकलेलं रुपडच नव्हे. कारण भगवंताच्या प्रेमदानाने अशा रीतीचा आविष्कार तयार होतो की तो परमात्मा प्रत्येक पदार्थामध्ये दर्शन देतो. जे जे दृष्टी दिसे ते ते हरी म्हणून सर्वाच्या रूपाने तोच पहावा असं वाटतं, तोच बोलावा असं पहावा विठ्ठल. इतकंच नाही, कर्मेंद्रियाने जी कर्मे करायची ती देखील असं वाटतं की ही ती कर्मे करण्यापेक्षा करावा विठ्ठल जीवे भावे. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. करावा विठ्ठल जीवे भावे. करावा विठ्ठल. जाता जाता एक थोडस चिंतन पुढे येतं ते हे की तेथे वाणीचा विषय म्हणजे बोलण्याचा विठ्ठल, पाहण्याचा म्हणजे दृष्टीचा विषय विठ्ठल, आणि करावा म्हणजे सर्व कर्मेंद्रियांचाच विषय कोणता म्हणजे मूळ अशी आहे. इंद्रिय अनेक आहेत आणि अनेक इंद्रियांचा विषय एक आहे. संसार आणि परमार्थाच्या ज्या सीमा रेषा वेगळ्या कराव्या लागतात त्या ह्या संसारामध्ये सर्व इंद्रियांचा विषय एक होत नाही. वाणीचा विषय वेगळा, रूपाचा विषय म्हणजे डोळ्याचा विषय हो वेगळा आहे. कर्मेंद्रियाचा विषय कर्मेंद्रियाचे विषय ते ज्ञानेंद्रियांचे होत नाहीत, ज्ञानेंद्रियांचे विषय ते कर्मेंद्रियाचे होत आहे हा त्याचा अर्थ. पण परमार्थामध्ये सर्व इंद्रियांना विषय एक आहे. हो साधने अनेक आणि साध्य एक, हो त्याला परमार्थ म्हटलं जातं. जेवढी साधना तेवढी साध्य. विठ्ठल 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 विठ्ठल. हा हो कळलं. जरा माझा शब्द मी मागे घेतो. साध्य नव्हे, साध्याचा आभास. साध्यात अनेकत्व आलं की साधण्याचं तथ्य गेलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो साध्य हे नेहमी एक असतं, नाही एक असतं ते साध्य एक असतं आणि एकाच एक नव्हे अनेकाच जे एक ते साध्य. हो अनेकाची अनेक साध्य ठरत नाहीत आणि एकाचं अनेक साध्य ठरू शकत हो नाही. लक्षात ठेवा, साध्यामध्ये अनेकत्व येणं म्हणजे साध्याचा आभास ठरेल, तो साध्य राहू शकत नाही. म्हणून साध्य एक आहे, साधना अनेक. त्याला परमार्थाच्या रीतीने म्हटलं जातं तर इंद्रियांच्या द्वारा अनेक इंद्रियाने एकच वस्तू लुटायची, एकच वस्तू उपभोगायची आहे. आता इंद्रियांचा अनेक इंद्रियांचं एक साध्य एवढंच काय, अनेक साधकांचं देखील एक विषय तो सकळांचा हारी. एक विषय तो सकळांचा हारी. एक विषय तो सकळांचा हारी. त्याच्या आवडीने आवडी तारे. त्यांच्या आवडीने आवडी तारे.
त्याच्या आवडीने आवडी हो असो एक देव हो एको देव सर्वभूतेषु गूढा सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा त्या सर्वांचा हृदयस्थ असणारा हा परमात्मा अनेक इंद्रियाने याचं एकट्याच सेवन केलं जातं म्हणून करावा विठ्ठल जीव असं करावा बोलावा पाहावा तरी तोच करावा तरी तोच बोलावा तरी तोच येणे सोसे मन येणे सोसे मन आमच्या ठिकाणी हा सोस लोभ हव्यास निर्माण झाला पण हे करण्यात मला वाटतं मनाचा सोस हा स्थायी भाव आहे हो इदम मिस्त्यात इति इच्छा काम शब्दित जेथे मन आहे तेथे मनाचे ते दशविकार आहे हो काम संकल्पो कळलं का श्री काय धी धी भी इत्येतत् धृती अधृती कळलं का उपनिषदामध्ये मनाच्या 10 अशा अवस्था सांगितलेल्या आहेत किंवा मनाच्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी येणार परंतु तुकोबारांत आमच्या मनाची मोहर आता तिकडे गेल्यामुळे हे सर्व विकार पण आम्ही इकडे वळवू म्हणून इकडे ही सोच आहे ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय आपण बघा ज्ञानोबराचं म्हणतात एरवी परमार्थ म्हणजे लोभरहित परमार्थ म्हणजे कामरहित परमार्थ म्हणजे क्रोधरहित हो भक्ताचं वर्णन तसं केलं जातं पण भक्त स्थितीचा गोड इतिहास सांगत असताना ज्ञानोबरा म्हणतात की भक्तासारखे सकाम दुसरे नाहीत भक्त सकाम असतात त्यांच्याही अंतःकरणात कामना असते नाही महान कामना मोठी कामना संसारीला छोट्या विषयाची छोटी कामना या बाबाला ब्रह्मांड नायकाची कामना हो म्हणून येणे सोसे मन हो म्हणून संसारात जे विकार आहेत तेच परमार्थात आवश्यक आहेत विठाला 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 हो मग असंच माझ्या मनामध्ये एक विचार तरंग घोळत असताना असा एक विचार येऊन गेला की बहुतेक माणसाचा प्रश्न असतो परमार्थ कसा करावा परमार्थ कसा येतोच प्रश्न त्याला सरळ उत्तर आहे परमार्थ संसारासारखा करावा विठाला 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 हा विठाला हो आणि त्याच्या उलट पुन्हा संसार कसा करावा परमार्थ जसा करतात तसा करा संसार परमार्थासारखा करावा म्हणजे संसारी माणसं परमार्थ जसा दुर्लक्ष करून करता विठाला 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 हो साधकाने संसार परमार्थासारखा करावा आणि परमार्थ संसारिकाच्या संसारासारखा करा संसारिक मनुष्य जेवढ्या हव्यासाने संसार करतो तेवढ्या हव्यासाने साधकाने आपला परमार्थ गाठला पाहिजे या प्रीतीर विवेकान विषयेश्वरताईने भक्त श्रेष्ठ प्रल्हादाने आपल्या प्रेम दैवताच्या पुढे हीच प्रार्थना आपल्या सर्वांना इतिहास माहिती आहे हिरण्यकश्यपूचा नाश करण्यासाठी आपल्या भक्ताच्या रक्षणासाठी हाच पांडुरंग परमात्मा नृसिंहाच्या रूपामध्ये जेव्हा प्रगट झाला भयंकर रूप होतं ते क्रोधाविष्ट अशा रीतीचं रूप होतं त्याच्या दाढा त्याच्या आपल्या जिभात जरूर आपला बछडा किरीटी कामधेनूचा आताडा वरी कल्पतरूचा मांदोडा म्हणून मनोरसिद्धीची आताडा तो नवलनो हे असा तो भक्त श्रेष्ठ प्रल्हाद जवळ आल्याच्या नंतर भयंकर असलेलं रूप अत्यंत शांत अशा रीतीनं अत्यंत शांत झालं वरम वृणीष्वभिमतम प्रल्हादा तुला आता काय मागायचं ते मागून आता त्या 20व्या शतकातला प्रल्हाद जर असता तर त्याने राष्ट्रपती पदाचं तिकीटच मागून घेतलं नुकत्याच निवडणूक अशा रीतीने झालं तुला लागला नंबर तर
लागला नंबर. विठाला विठाला विठाला. हे तर मागितलं नाहीच नाही, पण सत्ता संपत्ती वैभव हे देखील मोठं गमतीचं मागणं आहे. सांगितलं देवा द्यायला तू तयार होते ना, मग असं कर, या कामांध या संसारी जीवांना विषयाबद्दल जे प्रेम आहे ते प्रेम मला तुझ्याबद्दल दे. विठाला विठाला. हो कळलं का? येणे सोसे मन झाले हव भरी, परत माघारी घेत नाही. म्हणून मी मगाशी बोलून गेलो की संसारामध्ये संसारात किती हव्यास, किती हव्यास. वस्तूची स्थिती थोडी असते पण हव्यास. एका लोभी माणसाने एका दैवताची प्रार्थना केली, तपश्चर्या केली. दैवत एक शूद्र होतं, ते पटकन प्रसन्न झालं. सांगितलं बाबा काय मागायचं ते माग. आता हव्यास, आता काय मागायचं ते जे म्हणेल ते देतो म्हटल्यानंतर हे असं गडबडलं की मागावंच काय, कारण जे मागितलं ते अपूर्ण न पडो. कारण अपूर्ण होईल, कुठली तरी सीमा शिल्लक ते झालं. दुसरं काही नको. उद्या सकाळी माझ्या घरामध्ये सोन्याचा पाऊस पडला. काय पडला पाहिजे? पाऊस. दैवत तसं चांगलं होतं. त्याला असं वाटलं काही हरकत नाही, मागणी आहे म्हणजे वस्तू मोठी जाते, पण जो मागतो त्याला काही फार त्याचा फायदा दिसत नाही. सोन्याचा पाऊस म्हणजे पाण्याचा पाऊस आहे का? सोन्याचा पाऊस म्हणजे पाण्याचा पाऊस जर पडू लागला तर पाणी हलकं करता येतं, बाहेर काढून टाकता येतं, काहीतरी करता येतं. आता सोन्याचाच पाऊस पडला तर सोना हा पदार्थ घन आहे की हलका आहे? घन आहे, जड आहे. सकाळी उठलं की बद 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 असा सोन्याचा पाऊस पडला, हे त्याच्या खालीच दबलं तिथंच मेलं. सोन्याच्या खाली हातात विठाला विठाला विठाला. हो सोन्याचा पाऊस. बरं घरामध्ये हाही बसलेला, टप 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 काय पडतं? सोबत तो पाऊस पडायचा होता, काही थोडंसं नव्हे, किलो 2 किलो 4 किलो एवढं सोनं एवढं. बरं तो आता पाऊस पडणार म्हटल्याच्या नंतर हा मरेपर्यंत तो पाऊस थांबतो कशा? सोसामध्ये माणसं मरतात. विठाला विठाला विठाला. हो त्या रामप्रभूच्या सृष्टीतला प्रकार सांगतात ना. बिचारा तो ब्राह्मण प्रभू रामचंद्र दाताच आहे म्हणून मागण्यासाठी गेला. काय द्यायचं काय द्यायचं? रामप्रभू महान राजा. जसं आपल्याकडे अलीकडे ही प्रयत्न होतात, घर नाही त्याला घर, शेत नाही त्याला. रामप्रभूची योजना तशी होती की शेत नाही त्याला शेत दिलं गेलं. काय गडबड झाली? शेत नाही त्याला, अगदी सर्व काही द्यायचं. शेवटी विचार ते केलं देवा शेत पाहिजे. काय हरकत नाही, तुला देत. किती द्यायचं आहे? तुला काही नाही. सकाळी उठल्यापासून तू जेवढा शेताचा जमिनीचा भाग पादाक्रांत करशील तेवढं तुला दिलं जाईल. मग आता याने काही मर्यादित वस्तू सकाळपासून मनुष्य चालू लागला तर 20 किलोमीटर 25 किलोमीटर 30 किलो चालू शकतो इथपर्यंत. आणि एवढं शेत मला नाही वाटत त्याच्याकडनं वाहून त्याला खाण्याकरता पुरू शकेल. म्हणजे त्याच्या दृष्टीनं अपुरं पडू, अपूर्ण होण्याचं कारण त्याच्यापेक्षा किती थोडं असलं तरी चालेल. पण सोस एवढा झाला की तो चाल 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 असा चालू लागला. म्हणतात 4 वाजेपर्यंत त्याने बरेच किलोमीटर मागे टाकले. एवढा एवढा असा त्याने वेगाने तो चालू लागला तेवढा करता. त्याचा परिणाम त्या चालण्याचा त्याच्या शरीरावर झालेली प्रतिक्रिया अशी की तो बिचारा त्या पादाक्रांत केलेल्या जमिनीचा मालक होण्याच्या ऐवजी वैकुंठाचाच मालक होऊन गेला. 4 वाजता येणे सोसे मन झाले येणे सोसे मन झाले हा वगैरे. हो असा संसारामध्ये हव्यासापायी जीवाचा नाश होतो. तुकोबरा म्हणतात संसारिकांना जो सोस निर्माण होतोय तोच सोस आमच्या मनाच्या ठिकाणी येणे सोसे मन झाले. हो किती घ्यावं किती नाही, किती घ्यावं किती नाही शर्तीनं झालं. परत माघारी घेत नाही, आता ते मागे फिरायला तयार. पण महाराज या एवढ्या मोठ्या प्रेम प्रसादाचा तुमच्या जीवनात उपयोग काय झाला? विठाला विठाला विठाला. बंधना पासून
उकलिल्या गाठी बंधना पासून उकलिल्या गाठी पासून पहा झाले का घरात पोरं बाबा मिठी सावकाश सावकाश ते पाणी मिठी सावकाश ते पाणी मिठी सावकाश ते पाणी मिठी सावकाश ते पाणी मिठी सावकाश सोटे माना झाले हाव भरी येणे सोटे माना झाले हाव भरी सोटे माना झाले हाव भरी येणे सोटे अभंगाच्या तिसऱ्या कडव्यामध्ये या भक्तीच्या द्वारा भक्ती प्रेमाच्या द्वारा जीवनामध्ये काय क्रांती घडते बंधनापासून उकलेल्या असं कारणच आहे ज्ञान योगादिकाची जी कार्य आहेत ती भक्तीमध्ये सहजच असते नाही म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये ज्ञान कर्म योगे भ्यो अति अधिकतरा विठ्ठल 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 हो सर्व का म्हणून जी बंधनं होती जीवनामध्ये संसार बंधन जन्म मृत्यूचं बंधन कर्मफलाचं आपल्याकडे प्रसिद्ध श्लोक आहे ना तो विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे देताली मिठी सावकाश सावकाश रीतीने मी भगवत चरणारविंदी मिठी दिलेली हो किंवा प्रेमरसे पडली मिठी कळलं का आवडी लाठी मुखाशी देता आली मिठी सावकाश आणखी या नामाचा परिणाम आमच्या जीवनामध्ये जर काही झाला असेल तर आमचा हा संपूर्णतया स्थूल देह देवाने अर्थात विठ्ठलाने काय होऊन गेला भरूनच गेला म्हणून कालच्या अभंगात उरला कालच्या अभंगात तो देह नव्हे मी हे सरे उरला उरे विठ्ठल कालच्या अभंगात उरला आणि आजच्या अभंगात तुका म्हणे देह भरिला म्हणे देह भरिला विठ्ठल काम क्रोध केले खरं ज्ञान आणि भक्तीच्या मधला एक सूक्ष्म चिंतनाचा भाग आहे तत्वज्ञानात आत्मानात्म विवेकामध्ये देव उरत असतो आणि भक्तीच्या मार्गाने माध्यमाने तोच देह देवाने ओतप्रोत भरत असतो हा त्याचा अर्थ आहे म्हणून भरीला विठ्ठले आणि ओतप्रोत देवच जर भरला तर हंगामी कब्जा केलेले आता कशाला राहणार पूर्वीचे नव्हते ते काम क्रोधे केले घर रीते हो ज्या त्या जो त्या देहाचा मालक होता त्यानेच आता देहाचा कब्जा घेतला त्याचा परिणाम या काम क्रोधाधिकांना काम क्रोधे केले घर रीते काम क्रोधे हो म्हणून भगवंताचा कृपा प्रसादाचा परिणाम पांडुरंगे सत्य केला अनुग्रह निरसिला संदेह कळलं किंवा पिकलिया थेंद कडूपणा गेले पैसे आम्हा केले पांडुरंग पुढे का आपण काम क्रोध लोभ निमाले अवघी आनंदाची सृष्टी झाली अभंगाचा अति विस्तारपूर्वक असा भावार्थ माझ्याकडनं सांगितला गेला काही पूर्वपक्ष काही वेगळं चिंतन यावर करण्यासारखा पण वेळ अशा रीतीने संपलेली असल्याने एक वेळ मोठ्या प्रेमाने
सर्व समाज जो जिथे बसलेला असेल त्यांनी टाळी वाजवून भगवंताचं भजन करायचं. आपण पंढरी नगरात आहोत, द्वादशीच्या कालात आहोत, त्यातल्या त्यात बुधवार आहे म्हणजे पांडुरंगाचा वार आहे. तर अशी भजन करण्याची संधी पुन्हा कुठे प्राप्त होणार? पुन्हा संतांच्या सान्निध्यात अशा रीतीने आपण आहोत. म्हणून सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायची आहे. विनंती पुन्हा एकच आहे की माता भगिनींनी आपापल्या परीने टाळी वाजवावी, पण पुरुष वर्गांनी वर हात करून टाळी वाजवायची. करा बरोबर हात करा, सर्वांनी वर हात. मागच्या लोकांनी केले का वर हात? ते आता आम्हाला दिसणं शक्य नाही, वर केले खाली ठेवले. कारण अजून थोडेसे वर करायचे हात. बार ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो असो तुका म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोधे केले घरविते येणे सोसे मन झाले अहोवरी परत माघारी घेत नाही प्रभूच्या चरणाजवळ जेव्हा येण्याचा योग येईल तेव्हा हीच प्रार्थना आपण त्याला एक प्रकारे करावी आणि आपल्याही जीवनामध्ये तशी स्थिती त्याच्याकडनं एक प्रकारची मागून घ्यावी. झालेली सेवा श्री संत गजानन महाराजांच्या द्वारा अनंतराय यांच्या चरणारविंदी समर्पित करूया. थोडासा परिहार निवेदन द्यायला हरकत नाही. आजची ही माझी सेवा खरोखर देवाच्या कृपेने झालेली सेवा असं म्हणतो याचं कारण असं की रूपाचा अभंग घेईपर्यंतही
माझ्या डोक्यात याहून वेगळा अभंग होता, परंतु त्यातल्या त्यात बुधवार वगैरे असा असल्यानं आणि जो अभंग मी घेणार होतो त्या अभंगात राम हे नाम येत असल्यानं विठ्ठलाचं नाम ज्या अभंगात येऊ शकेल असं आपण आणलं पाहिजे. आणि याकरता अगदी वेळी हा अभंग एक प्रकारचा पुढे आला आणि ते त्याच्यापूर्वी खरं याच्यावर मी चिंतन केलेलं नाही, पण प्रभूच्या कृपेने आणि तुम्हा सर्वांच्या एकाग्र श्रवण स्थितीनं थोडी बहु सेवा अशा रीतीने त्यावर एक त्याची घडली आणि भगवंत